मी नगराध्यक्ष नाही, तुमचा सेवक आहे. मेहकरात नगराध्यक्ष किशोर गारोळे थेट जनतेच्या दारी. नागरिकांकडून भावी आमदारच्या शुभेच्छा. मेहकर शहरात नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी नगराध्यक्ष थेट त्यांच्या दारी पोहोचल्याचं पाहायला मिळालं. मी नगराध्यक्ष नाही तर तुमचा सेवक आहे असं म्हणत नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी नागरिकांशी संवाद साधत समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर काही नागरिकांनी त्यांना भावी आमदार म्हणून पाहत असल्याच्या भावना व्यक्त करत शुभेच्छाही दिल्या. पाहूया सविस्तर रिपोर्ट. दिनांक 5 मार्च रोजी मेहकर येथील श्री संत गजानन महाराज परिसरातील गोकुळधाम नगरीतील काही नागरिक विविध समस्यांसह नगर परिषद मेहकर येथे नगराध्यक्ष किशोरभाऊ गारोळे यांची भेट घेण्यासाठी आले होते. सोसायटी परिसरातील रस्ते, नाल्या, स्ट्रीट लाईट तसेच इतर नागरी सुविधांबाबत त्यांनी आपल्या अडचणी नगराध्यक्षांसमोर मांडल्या. नागरिकांच्या समस्या गांभीर्याने घेत नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी भेट देत प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी तातडीनं पर्यायी व्यवस्था व विकासकामे करण्याचं आश्वासन दिलं. नगराध्यक्ष किशोर गारोळे म्हटले, मी नगराध्यक्ष नाही तर तुमच्या कुटुंबातील एक सदस्य आहे. तुमचा सेवक म्हणून 24 तास तुमच्या सेवेत हजर राहीन. नगराध्यक्ष स्वतः नागरिकांच्या दारी येऊन त्यांच्या समस्या ऐकत असल्यानं गोकुळधाम सोसायटीतील नागरिकांनी त्यांचा विशेष सत्कार करत कौतुक व्यक्त केलं. यावेळी नगरसेवक महेश रिंढे यांचाही नागरिकांकडून मानसन्मान करण्यात आला. नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की असा नगराध्यक्ष त्यांनी पहिल्यांदाच पाहिला आहे जो थेट घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे. त्याचबरोबर काही नागरिकांनी नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्याकडे भविष्यातील भावी आमदार म्हणून पाहत असल्याच्या भावना व्यक्त करत त्यांना आमदारकीसाठीही शुभेच्छा दिल्या. नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी थेट मैदानात उतरलेल्या नगराध्यक्षांच्या या उपक्रमामुळे मेहकर शहरात एक वेगळं सकारात्मक चित्र निर्माण होत असून त्यांच्या कार्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट. आज या ठिकाणी गजानन महाराज परिसरात गोकुळनगरमध्ये आपण पाहणी केली. काल काही नागरिकांनी आपल्यासमोर समस्या मांडल्या होत्या. आज थेट तुम्ही त्या स्पॉटला येऊन पाहणी केली. काय एकत्रित लक्षात आलं, काय समस्या जाणवल्यात? काल आमच्याकडे नगर परिषदमध्ये गोकुळधाम या नगरीमधील काही रहिवासी आमच्याकडे इथल्या समस्या घेऊन आले होते. त्यामुळे या प्रभागाचे नगरसेवक महेश भाऊ रिंढे आणि मी त्यांना काल शब्द दिला होता, उद्याला आम्ही प्रत्यक्ष येऊन पाहणी करतो व ज्या त्यांच्या अडचणी आहेत ह्या जाणून घेतो. आज आल्यानंतर त्यांनी काल अडचणीचं आम्हाला एक सांगितल्याच होत्या, पण इथं येऊन नंतर प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्या गोष्टी ज्या आपण लक्ष घालून केल्या पाहिजेत या सर्व आम्ही जाणून घेतल्यात. आणि शक्यतो मार्चात शक्यता कमी आहे, तरी पण आमचा प्रयत्न हा राहील की जो काही निधी अवेलेबल असेल, जो काही वळती करता येईल तो वळती करून यांचे जे काही रस्ते असतील, ओपन स्पेसचं काही डेव्हलपमेंट असेल, लाईट्स असतील, तर जी कामं प्रलंबित आहेत हे लवकरात लवकर आमच्याकडनं कसे करता येईल हा आमचा यांच्यासाठी प्रयत्न राहील. नेहमीचाच माझा संपर्क आहे, पण आज अडचणी समस्या जाणून घेताना आज आम्ही पहिल्यांदाच या भागात कालच दादाने आमच्याकडे आली अशा समस्या. त्यानंतर नगराध्यक्ष साहेबांनी स्वतः आपण तिथून जाऊन पाहून त्यात काय करता येईल, कसं करता येईल याचं निरीक्षण आपण करूया या अनुषंगाने आम्ही इथे आलो. इथे आल्यानंतर यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम आमच्या स्वागताचा केला. त्यानंतर इथल्या समस्या आज आम्ही पाहत फिरतोय आणि या समस्या लवकरात लवकर कशा सोडवता येतील याच्यासाठी आमचे इथून पुढचे प्रयत्न राहतील. सर, आज तुमच्या गोकुळधाम नगरीमध्ये थेट नगराध्यक्ष आले आणि समस्या जाणून घेतल्या. काय एकंदरीत भावना आहेत? खरं तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं गोकुळधाम सोसायटीच्या वतीनं मला आपणा सर्वांना सांगायला आवडेल की नगराध्यक्ष साहेब हे केवळ नगराध्यक्ष नाही तर जनतेचा हक्काचा माणूस आहे. आणि हक्काच्या माणसाने आज या ठिकाणी उपस्थिती दर्शवून संपूर्ण गोकुळधाम सोसायटी रहिवासी लोकांसोबत संवाद साधला. आमचे जे प्रश्न आणि समस्या आहेत ते सर्व रहिवासी लोकांच्या जाणून घेतल्या आणि लवकरात लवकर सोडवण्यासाठी त्यांनी आज आम्हाला सर्वांना आश्वस्त केलं आहे. तर गोकुळधाम सोसायटीच्या वतीनं मी नगराध्यक्ष साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर त्यांनी आमच्या समस्या मार्गी लावाव्यात अशी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.